खरंच त्याच्या मर्जीशिवाय या जगामध्ये कुठलीच गोष्ट घडत नाही आणि आपण कितीही ती गोष्ट नाकारण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न केला तरी पण ती घडवून आणण्याचं काम हे त्याच्या हाती असतं, हे तर नक्कीच. तर माझ्यासोबत पण आज तेच झालं. नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा दिवस पण नेहमीसारखाच रँडम होता आणि कुठलाही प्लॅनिंग नव्हती की आज आपल्याला देवाला जायचं आहे. पप्पा गावातून आले आणि बोलले की चला आपण देवाला जाऊ आणि अचानक ठरलं आणि आम्ही देवाला आलो तिघे पण. आणि इथे जत्रा होणार होती त्यामुळे छोटी मोठी दुकानं लावलेली होती आणि मंदिरामध्ये पण खूप शांतता होती, एवढी काही गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं खूप छान असं दर्शन झालं. आम्ही तिथे बसलो, प्रसाद वगैरे घेतला, थोड्या वेळ शांतपणे मंदिरात बसलो, डोकं टेकवलं देवासमोर आणि जायला निघालो. तर जाता जाता आम्हाला मध्येच एक मुलगी दिसली जी की मंदिराच्या मागे सिक्का लावत होती आणि तिथं अशी मान्यता आहे की ज्याचा सिक्का चिटकतो त्याची इच्छा पूर्ती होते. आम्ही ट्राय केला, आमचा पण चिटकला, पण मी शूट करायचं विसरून गेले. मम्मीने जितक्या वेळा सिक्का लावला तितक्या वेळा तो चिटकला. त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. आजीला खाऊ वगैरे घेतला तिथला प्रसाद म्हणून. भूक लागली होती. पप्पा बोलले की इथे खूप प्रसिद्ध मिसळ आहे, मग आपण मिसळ ट्राय करूया. मग आम्ही मिसळ खाल्ली आणि घरी जायला निघालो. वाटेमध्ये पण एक छोटंसं मंदिर पडत होतं, मग तिथे पण गेलो आणि तिथे खूप छान प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. मग मस्तपैकी घरी जायला निघालो, पण वाटेतच आम्हाला पाऊस लागला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हसत राहा, हॅपी राहा.